सीएम डीसीएम दिल्लीत जागांचा वाद, शहांच्या दरबारी कोणाला किती मिळणार? विधान परिषदेच्या 18 जागांपैकी 6 जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडून बसले असल्यानं या जागा वाटपाचा वाद आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारात पोहोचलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आज दिल्लीत आहेत। गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक आणि चर्चा होऊन हा जागा वाटपाचा तिढा सोडवला जाणार आहे। मात्र एकनाथ शिंदे 6 जागांवर अडून राहणार की दिल्लीत शहांच्या दरबारात पेच सुटणार? कोणाला किती जागा मिळणार पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी। आपण पाहतात एलएस मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 18 जागांवरून जो पेच निर्माण झालाय तो केवळ जागा वाटपाचा आकडा नसून महायुतीमधील पक्षांच्या वर्चस्वाचा आणि भविष्यातील अस्तित्वाचा मोठा लढा आहे। शिंदेंना 6 जागा पाहिजेत आणि भाजप त्या द्यायला तयार नाहीत, म्हणून शिंदे अडून बसलेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा वाद आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारी पोहोचलाय। दिल्लीच्या या तख्तावरूनच आता महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणांची नवी आखणी होणार आहे। विधान परिषदेच्या 18 जागांपैकी किमान 6 जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला प्रबळ दावा ठोकलाय। शिंदे यांच्या या भूमिकेमागे केवळ राजकीय आकडा नसून आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकद टिकून ठेवण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना घेऊन बंड केलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे सत्तेत आले, तेव्हा त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी मोठी कसरत केली होती। आता विधान परिषदेच्या माध्यमातून आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना न्याय देणं, त्याच्यासाठी जागा जास्त मिळाल्या पाहिजेत, हे राजकीय दृष्ट्या आणि पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। 6 जागांचा हा आकडा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, कारण त्यापेक्षा कमी जागा घेतल्या तर पक्षात चुकीचा संदेश जाण्याची भीती त्यांना सतावतीये। दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आपल्या संख्याबळाच्या जोरावर 11 ते 12 जागांवर ठाम आहे। भाजपच्या मते विधानसभेतील आमदारांची संख्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पकड पाहता मोठ्या वाट्यावर त्यांचाच अधिकार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी संयमी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षाच्या अंतर्गत गोटातून मित्र पक्षांना जास्त जागा देण्यास विरोध होतोय। भाजपच्या मते जर त्यांनी आता जास्त जागा सोडल्या तर आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळी मित्र पक्ष जास्त जागा मागतील। त्यामुळे हा केवळ विधान परिषदेचा प्रश्न नसून भविष्यातील सत्तेच्या वाटपाचा पाया आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसह विधानसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक होतीये। मात्र या 18 जागांपैकी किमान 6 जागांवर शिंदेंनी दावा केलाय, परंतु शिंदे यांना भाजप 4 जागा देण्यास तयार आहे। मात्र एकनाथ शिंदे हे 6 जागांवर अडून बसलेत। त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी भाजप आणि रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली होती। मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरलेत। ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, यवतमाळ आणि परभणी, हिंगोली या जागेंवर शिंदे अडून बसलेत। तर यातील ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जागा भाजपला पाहिजे आहेत, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ही जागा सुनेत्रा पवार यांना द्यायची आहे। मात्र एकनाथ शिंदे यात कुठेही तडजोड करण्यास तयार नसल्याचं कळत आहे। मुंबईत अनेक बैठका होऊनही जेव्हा कोणताही मार्ग निघाला नाही, तेव्हा हा चेंडू अमित शहांच्या कोर्टात गेलाय। अमित शहा हे भारतीय राजकारणातील असं व्यक्तिमत्व आहेत जे अत्यंत गुंतागुंतीचे राजकीय पेच सोडवण्यात माहीर मानले जातात। महायुती टिकवण्यासाठी आणि शिवसेनेचा जनाधार कायम राखण्यासाठी आम्हाला सन्मानजनक जागा मिळणं आवश्यक आहे, असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे। विशेषतः कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर शिंदेंचा आग्रह आहे। या संपूर्ण नाट्यात मनधरणी करण्याचे काम भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला करावं लागतंय। केवळ शिंदेच नव्हे तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गटही सत्तेत वाटेकरी आहे। त्यांनाही किमान 2 ते 3 जागा हव्यात। अशा परिस्थितीत 18 जागांचं गणित जुळवणं हे अमित शहांसाठी मोठं आव्हान आहे। अमित शहा यांनी दोन्ही नेत्यांना त्यागाची आणि युती धर्माची आठवण करून दिल्याचं समजतंय। भाजपला आपल्या वाट्यातील 1 ते 2 जागा कमी करून त्या शिंदेंना आणि सुनेत्रा पवार यांना देण्यास राजी करणं हे या वादाचं मुख्य केंद्र आहे। हा वाद लांबणीवर पडल्यास त्याचा फटका महायुतीला आगामी काळात बसू शकतो। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे। जर शिंदे 6 जागा मिळवण्यात यशस्वी झाले तर त्यांचं पक्षात वजन वाढेल। मात्र जर भाजपने आपला वरचष्मा कायम ठेवला तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना बॅकफुटवर जाऊ शकते। थोडक्यात सांगायचं तर दिल्लीतील या बैठका महाराष्ट्राच्या राजकारणाची आगामी दिशा ठरवणाऱ्या आहेत। अमित शहा कोणत्या पारड्यात किती माप टाकतात यावर केवळ विधान परिषदच नाही तर महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे।
सत्तेच्या या सारीपाठात प्रत्येक प्यादा जपून टाकला जात असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आता संपूर्ण राज्याला लागली आहे. तुम्हाला काय वाटतंय? कोणाला किती जागा भेटल्या पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.